नमस्कार, साक्षीस किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत उडदाची डाळ. त्याच्यासाठी आपण उडदाची डाळ इकडे शिजून घेतलेली आहे कुकरामध्ये, आणि इकडे एक वाटण तयार करून घेतलं आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करूया. सर्वात आधी हे डाळ अशी मॅश करायची चांगली. इकडे बघा, अशा प्रकारे ही डाळ मॅश करून घ्यायची. आता आपण गॅस पेटवून घेऊया. गॅसवर कढई ठेवूया आणि इकडं कढई तापलेली आहे. तेल ॲड करू, 2 बुटले. तेल गरम झालेलं आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा जो आपण हे बनवलेला आहे मसाला तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता टाकूया 5 ते 6 पानं. कढीपत्त्यानं एक छान असं फ्लेवर येते करायचं. तर नक्की टाका कढीपत्ता तुम्ही. आता त्याच्यात मीठ ॲड करू, थोडीशी हळद आणि गरम मसाला. आता ही डाळ आपण याच्यामध्ये टाकू. बघू शकता, ही डाळ खूप छान लागते खायला. ही डाळ माझ्या मुलाला खूप जास्त आवडते डाळ. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू. बघू शकता तुम्ही, एवढा रस्सा बनवलेला आहे. आमच्या घरी ही डाळ एवढी आवडते की एवढी बनवली तर पूर्ण खतम होऊन जाईल. तुम्ही पण नक्की बनवून बघा. याच्याबरोबर भात, पोळी, भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही भाजी खूप छान लागते. आता 10 ते 15 मिनिट चांगली उकळी काढून घेऊया भाजीला. इकडे मी पोळ्या बनवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, भात सुद्धा बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही इकडे भाजी कशी उकडता येते. आपण काढून घेणार आहोत. थोडी आणखी उकळी देणार आहोत 5 मिनिट. तर बघू शकता इकडे भाजी तयार झाली आहे. भात, भाजी, पोळी, खूप छान हे जेवण आहे. नक्की नक्की बनवून बघा ही भाजी उडदाची डाळ. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.